मंडळी ह्योच नवरा पाहिजे म्हणत गावातल्या सगळ्या मुलींनी धरलाय उपास. बघूया आज कोणाचं स्वप्न पूर्ण होतं ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. बर चालतंय. रवा 5 किलो. नाही जास्त पाहिजे. किती? 18 किलो. 18 ही काय आकडा आहे 18 किलो? बर रवा 18 किलो, गहू 10 किलो, तांदूळ 20 किलो, साखर किती पाहिजे? 15 किलो. एवढी कशाला घेता? एक काम करा की गुळाच्या डेपा घ्या की 5. अहो मजा करा. मग काय झालं? 13व्याचं आहे. 13व्याचं आहे. अयो नाही चूक माहित नव्हतं मला. बरोबर 13व्याचं आहे. नाही तसं नाही. मी पाठवतो. मी स्वतः येऊन देतो. ठेवतो. नाही हसत नाही ठेवतो. शितले तू कवा आली? ते तू कस्टमरला गुळ घासत होतास ना तेव्हा कशाला मारायला बोलती का टिटवे? कशाला आणती का हिला? धड नीट बोलता येईना झालंय. सारखी चिकटलेली असती तुझ्या मागे शेपटी सारखी. शान्या माझ्याशिवाय येऊ पण नाही शकणार हाय ती. एकटीला नाही सोडणार घरातले तिला, कळलं ना? आणि तू लक्षात ठेव मी हाय म्हणून तुमची लव्ह स्टोरी टिकून हाय. शान्या ये बघ, जशी चाय मध्ये पत्ती दिव्यामध्ये बत्ती तसे तुमच्या लव्ह स्टोरीला शिवली. तुझी शायरी ऐकून आज सगळ्यांना हागवण लागणार. जास्त बोल नको. कशाला बोलतोस रे तिला? मग बोलू तिचं नको. काही चुकीचं आहे तर. होय. आपला पहिला मेसेज तुझ्या पतुरी ही नसतं पाठवला होता, इसरू नको. आठवते ना व? त्याच्यामुळे जुळलंय आपलं. ती आहेच की, म्हणजे तशी हाय वाईच कामाची. पण तो अंडू घेतलं की गाठा राहायची. तू गटर आहेस तू तर तोंड्या. टिटवे आवाज कमी कर, नाही तर एकाच झनाट्यात भैर ससाना दाखवी. मम्मी ऐकून घेणार आहे वय. ए जा, तुझ्या पम्याला नाही भेट मी. भांडू नका ना, भांडू नका. ती भांडते, मी नाही नका भांडत. ना भांडू. मी तीच भांडत असते. मी कशाला भांडू? मला कशाला भांडायचंय? शितले दुकानात नवीन चॉकलेट आल्यात. थांब मी भरवतो. नको नको. अगं खा की. नाही नको. आधी खुळा आहेस होय तू? खुळा आहेस? भरवू दे की. पागल आहेस होय? काय झालं? तुला माहित नाही आज काय आहे? काय आहे? अरे बाबा आज हरतालिका आहे. हरतालिका. हा मग अरे सगळ्या मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास धरत्यात. तिने सुद्धा धरलाय तुझ्यासाठी. मी सुद्धा धरलाय पम्यासाठी. उपास धरलाय माझ्यासाठी. नुसता उपवास नाही, निर्जळी उपवास धरलाय. गिळत बी नाही काहीच. निर्जळी केला वे वय म्हणजे पाणी बी नाही पिणार. एवढं करते माझ्यासाठी. एवढं प्रेम आहे तुझं माझ्या. शेवटपर्यंत असं उपास तापास करशील. आय लव्ह यू. खूप दिवसांनी असं जवळ आलंय मला लई शितले शंकर्या निर्जळी. निर्जळी उपास करणार आहेस? म्हणजे दिवसभर काय खाणार पिणार नाही? काहीच नाही. तू येडबिड आहे का काय? असलं काय करू नको. तू खाऊन पिऊन कर सगळं काय करायचं ती. नाही ते काही नाही. मला चक्कर आली तरी चालेल. मी माझ्या देवाकडं तुला मागितलंय, मी देवाला सांगितलंय आणि हरतालिकेला स्पेशल सांगितलंय आणि ती माझी इच्छा पूर्ण करणार आहे. आपल्या दोघांचं लगीन नक्की होणार शंकर्या. या असं उपास केल्यावर लगीन होतं वय? म्हटलं मग शंकर्या बी करणार उपास. तुला नाही जमलं, तू बारीक नाही चांगलं दिसत, आधीच लय वाढलायस. मग काय झालं? तू करती तर मी बी करणार आहे. तुला नाही जमायचं. अरे नाही जमायचं. मी करणार. नाही हे बघ, पुरुषांचं कामच नाही ते. बायकांसारखा जिगरा लागतोय, जिगरा. हाय खरं ही, पण तरी बी मी करणार.
मी आता बघ आज दिवसभर मी काहीच खाणार पिणार नाही. नको नाही जमायचं तुला. आता काय नाही खाल्लं हे बघ माझ्या हातात आहे मग सगळं. ढेकर कसं काय आला ती सकाळी आईनं फवं केलं होतं ती खाल्लं म्हणजे होतं. काय मला उगाच सांगता येत तोवर मला माहित नसतं का. ऐक तुझा आवाज मला असा माहित कसा नाही. झालाय शितले? शंकरराव ही कशाला आली इकडं मारायला? मला माहित शंकरराव ओ ओ कसे आहात तुम्ही? हे आहे मस्त आहे मी. कशी लाजती. मी बोलतो मी इथं थोबाडा 2 लिंबू ठेवल्यासारखं तोंड आहे तिचं. अशी बुक्की घाली ना एकाच झटक्यात मरल ती. झपकी आईला कळलं तुम्ही असं दणकट आहे माझा. आई वैतागल मी का काय माझ्या म्हणते तिला पाडिया काय मी वागते तू मी तर पाडते मी तर हायच रे. मी हाय काय गे काय बोलते काय नाही असंच ही आपले कशाला मरायला ही कशी आहेस तुम्हाला हवी तशी हाय तसं नाही म्हणजे काय बाबा लय दिवसानं येणं केलं प्रिया हा? ती मित्र कसा आहे तुझा मित्र? कोण मित्र? हा त्यो मागच्या वेळी त्यो हॉस्पिटलला भेटलेला त्यो का? हा तेच त्यो फक्त मित्रच आहे माझा. हा हा मित्र आहे बाई फक्त हा म्हणजे तुम्ही आणि शितली कसे फक्त मित्र मैत्रीण आहात ना तसे हा, हा. आमचं फक्त मैत्रीच आहे. आमचं तसलं आमच्यात काही वेगळं नाही आमचा मित्रच आहे मी सांगितलं आहे ना आजकालची पोरं मैत्री करतेत त्यांच्यात संबंध नसतेतच. नसते आता तुमच्यात आणि शितलीमध्ये तरी कुठे काय आहे? काय आमच्यात काहीच नाही आहे आमचं हेच आहे. तसं आमच्यात पण काहीच नाही. हा, हा. त्या दिवशी तुम्ही पण कसे बहीण भावासारखे गाडीवरनं चाललेला. तुझा भाऊ तुझा भाव तुझा कसा आहे ग? बरा आहे ना तुझा भाव तुझा? हम्म. तो माझा भावच आहे तो. हा ते भाव आहे होय तुझा. हा म्हणजे ही कशी तुमची बहीण तसं तो माझा भाव. तुझी बहीण तुझी माझी बहीण बोलतोय हीच बहीण. ती माझी बहीण आहे ना. होय. ती तसं आहे पण म्हणजे ह्यांची पण बहिणीसारखीच आहे. नाही आहे बहीण माझी मला नाही आवडत बहिणीचं नातं. मी कशाला राख्या बांधून घेऊ एवढ्या मला काय एकुलता एक बार आहे. आणि काय प्रत्येक नातं जी काय स्कूटरवर बसलेलं असतंय ती काही बहीण भावाचं नसतंय ना. जगात दोस्ती बी असती. होय, होय. दोस्ती आहे आमची पवित्र आहे नातं ह्यांचं. पवित्र आहे आमचं नातलंय. असलं तरी काय झालं मी पण तुमची मामे बहीणच आहे की. आणि माझं कसं आहे म्हणजे मी आनंदाची बातमी द्यायला आले आ? की माझं ठरलंय. हिचं ठरलंय बोलती. ठरलं होय असेल तर. म्हणती वाचून खोकला गेला. ठरलं होय अभिनंदन अभिनंदन. मग congratulations. मी अभिनंदन. मी नाही करायचं ना मग. अगं फक्त हात मी आले तर मिळवला. लगेच तू पण ठरलंय बर का शंकरराव. चांगलंय ठरलंय बाबा अभिनंदन. हा. पण मामा काय बोलले नाही मला. त्यांना काय बोलायचंय म्हणजे आत्याच बोलल्या परवा हा. की म्हणजे मध्येच बोलल्या की यंदा शंकर्या आणि तुझं उरकून टाकू साखरपुडा. उरकून टाका बाबा एकदाचा काय तर. काय म्हणली? मला नाही माहित थांब एक मिनिट. एक साखरपुड्याचं काय म्हणली? नाही काय म्हणली आई मला बोलली नाही अजून ती काय. साखरपुडा आपला उरकून टाकू म्हणले आत्या. म्हणजे परवाच आमच्या घरी तुमच्या नावानं सुपारी पण फोडली आणि आमच्या घरनं देवाकडे नारळ पण गेलाय. मला नाही माहित. शंकरराव बोल की प्रिया बोल की. आज मी तुमच्यासाठी हरतालकेचा उपवास पण धरलाय. बाबू तो बी निर्जळी. सोडायला सांग. उपास सोडायला सांग. शितले उपास सोडायला सांगते. ऐ शितले एका सीटवर 2-2 रुमाल आहेत. तिला उपास सोडायला सांग नाही तर मग मग तू आहेस. ऐक मी कसं सांगू मला तुला माहित नाही तू काय आता काय तोंड उघडून कुंभू आहे का तुझं तिच्या प्रेम आहे कशात? ना तुझं प्रेम आहे ना ऐक की माझं मग तुझ्यावरच काय? प्रेम आहे. मी धरलाय की तुझ्यासाठी उपास मला आता. माहित नाही तिला. नाही तसं नाही शंकर्या पण देव वरती कन्फ्यूज झाला ना त्यानं टॉस करून निर्णय घ्यायचं ठरवलं तर काय होईल र? नीट बोल की. नाही तसं नाही. काय खुसूर पुसूर करताय तिकडे? काही नाही अशी का बोलते माशी? ठीक आहे अशी का बोलते माशी? शंकरराव मजाक करते तरच नाही होत काय ग इथं फुकटच्या 2 खाळ्या
करायला? मजा असते. मला पटलं तरी खळ्या तुझ्यासारखं चपट थोबाड नाही माझं. बोलायचं नाही का? मजा- खळ्यांवरती कशाला लिंबू फिरतील तर. लिंबू सरबत करीन तोंडात. पाडू खळ्या इकडं. कसलं दोघी मजाक करते. मला काय वाटत नाही. मला काय वाटत नाही. हात सोड. मजाक चांगला आहे तुझीचा. काही नाही मी तर गंमत आणि खोडीच करत होते अगं. होय काय शिकले? मी बोलतो. ऐक ना, तू हरतालिकेचा उपवास केलायस होय? हा निर्जळ केलायस? हा मग मी आता ऐकलंय, म्हणजे मी ऐकलंय बरं का, की जे कोणी पहिला निर्जळी उपवास करताना हरतालिकेचा, त्याचा उपवास लाभत नसतो, मोडतो. होय 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 मी पण ऐकलंय. शिकले बरोबर बोलली. पहिला उपवास तसा करायचाच नसतोय. तू एक काम कर, ज्यूस पी. जा ज्यूस दे. जा की ज्यूस दे. नाही नको ना मामा. नाही घे की. नाही माझं ठरलंय. अगं घे की. मामा जा की. आगे मी समजावतो तिला. दे की. देतो दे देतो. प्रिया आता तसं नाही म्हणजे चिक्की खा, ज्यूस पी. काय ती नाजूक खायस गेलंय ती. असं द्यावं तुमच्यासाठी मी काय पण करेल. जीव पण देईल. दे की मग. चल हिर दाखवते. चल इकडे ये. घेऊन जा, लांब घेऊन जा. जीव दे. नाही एक काम कर. शंकर्या ते वाटी आण, त्यात पाणी टाक, त्यात जीव द्यायला लावूया आपण हिला. हे घे, ह्याच्यात जीव दे. हे घे, जीव दे. ह्याच्यात मजाक करते करते. माणूशीतलं गं. आयो किती मजाक करते नाही. किती. उगाच आपलं तसं नाही ग. ती आपलं म्हणत होती की तू कसा खाऊन पिऊन उपास केला तर बरं आहे. दंड बघ केवढा बारीक झालाय तुझा. तू का दंड बघायला गेलास तिचा? म्हणजे आधी जाड होती दंड, तुम्हाला बरं लक्षात आहे शंकरराव. म्हणजे परकरून दंडापर्यंत गेलोय. नाही मग तू काय बाकी राहिले अजून? शिकले नाही. उगाच कशाला काहीतरी वांगळा विचार आणतीस ग मनात. अगं असा दंड पकडून इकडे हु तिकडे हु असं करतो ना आपण. तसं आहे ती त्याच माझी शपथ. तुझी ओ ती कोण आहे? नाही आव ती बघ की. पण माझा दंड धरलाय तर तिला कशाला त्रास होतो? नाही होतंय तिला तिचं आपलं चाल. कशाला म्हणायला बोलताय तुम्ही जरा शांत तिला राहा. का राहिलं का सांग की जरा. थांब जरा. किती चिकटते तुला. मी- तुझ्या बहिणीला कशाला एवढा त्रास होतोय? तुझी बहीण तुझी. ऐकी मी बोला. ही ज्यूस पी तू ज्यूस. मी नाही नको मला. हे चिक्की खा चिक्की. नको मी काय म्हणती, कुल्फी खाऊया आपण. हा कुल्फी? कुल्फी खाऊया ना. कुल्फी आहे ना दुकानात. तिला कुल्फी आवडती ना. हा कुल्फी खाऊ चिक्की राहू दे. नको पण अगं, मला कुल्फी हरतालिकेला प्रसन्न करायचंय. मला तुमच्याशीच लग्न करायचंय शंकरराव. कुल्फी खाती. कुल्फी खाल्ल्याने काही नाही होत. कुल्फी खाल्ल्यानं काय नाही होत. मस्त आहे कुल्फी. छान आहे कुल्फी. कोणाला पाहिजे कुल्फी? आहे ना मा, उपवास आहे माझा ना. अगं बघ. अगं खा की कुल्फी. हे बघ किस्ता. अगं खे की. हे मस्त आहे की नाही. घे घे घे. प्रिया खा की ग कुल्फी. त्यो बोलतोय म्हणून तरी खा की. लग्नानंतर सगळं खा की आता. खा की खा. मन लावून खा. खा खा. शंकर्या. ते उलटी टाकतोय खाली कोणी. आता तुम्ही कधी आला? करते पकड घ्या. असं कुल्फी टाक द्यावे खाली कोणी. बया ठेव हातात नीट. खाली पडू नका. हातात ठेव काय. हा आत्या हाय. हाय तर तुम्ही सगळे देवाचा प्रसाद आणला होता तोंड. आपण एका पोरीचा हलतर्कीचा उपवास मोडला. अगं काय असते असं? शंकर्या. आहे ना ग. देवाच्या प्रसादाला नाही म्हणतोय कोणी. हात खाली आहे ना कर. ग. हात खाली कर. देवाच्या प्रसादाला नाही म्हणतोय कोणी. आकर आकर ना. हा नीटलं तोंडाला लागले बघ कसं दिसतंय ते पोरग्या. माझा उपवास मोडला. मला चांगलं नवरा नाही भेटणार. निर्जळी उपवास होता हरतालिकेचा. आता कसं भेटणार शंकरराव? मला तर माझ्या आवडीचा नवरा नाही मिळणार. देव उपवास ठेवले होय. अगं अंगाची पूर्ण वाढ तर होती तुझ्या. उपवास ठेवते. हाय केवढूच. एक फूक मारली तर उडून जाशी. उपवास करतायत. कधी कधी करायचा असतो. म्हणजे श्रद्धा असेल तर एकदा बाई उपवास धरायचा असतो. असं निर्जळी उपवास करायचा असतो कुणी.
उपवास करतायत काय नाही होणार. चांगली वागा मग भेटतील चांगला नवरा. चल घरी. माझा फोन आहे. कुल्फी आणि इकडं कुल्फी नसती टाकायची. चल इकडं दुकानाकडे बघ. शंकरराव मी येते हा परत. ऐका ना. वा वा वा, हरतालिका स्पेशल ऍक्ट झकास होता. सई. मी ना या सिरीजचं तिकीट काढून शो बघायला तयार आहे. एवढी मला ही सिरीज आवडते. आज पण तुम्ही कमाल केलीत, मजा आली आणि आज मोमेंट्स खूप सुंदर होते आणि त्या मोमेंट्स तुम्ही इतक्या सुंदर बाहेर काढता. खूप मजा येते बघायला. संपूर्ण आहे असं वाटतं. मस्त. वा वा.